त्या दिवशीच्या पहिल्या तासामध्ये थोर विचारवंत सॉक्रेटिस यांच्या बाबतीत हे आपल्याला आव्हान द्यायचं आहे. व्यक्ती फक्त अनुभवातून शिकत नाही, तर आलेल्या अनुभवावर केलेले चिंतन आणि म्हणून यातून शिकते. सॉक्रेटिस यांनी अतिशय छान प्रकारे एक उदाहरण सांगितलेलं आहे की एका कुटुंबामध्ये एक कुटुंब प्रमुख पुरुष तो व्यसनाधीन झालेला आहे आणि त्या व्यसनाधीनतेमुळे त्याची जी काही 2 जुळे बालकं आहेत, 2 मुलं आहेत, त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो आहे. परंतु आपल्याला असं वाटतं की तो व्यसनाधीन झालेल्या माणसामुळे ते दोन्ही मुलं खूप व्यसनापासून दूर जातील. परंतु विचारांती म्हणजे शेवटी असं सांगितलं की एक मुलगा हा व्यसनाधीनच झाला आणि दुसरा मात्र त्या व्यसनापासून खूप दूर अंतरावर गेला. अनुभव एकच होता, परंतु दोघांचं जे काही चिंतन मनन होतं ते वेगवेगळं होतं. एकाने असा विचार केला की ह्या व्यसनामुळे माझे वडील कसे राजासारखे असतात, त्याला सगळे भितात, अशा तशा प्रकारची त्यांनी निगेटिव्ह भावना समजून घेतली. आणि दुसऱ्याने मात्र असा विचार केला की व्यसनामुळे खूप कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं, त्याचबरोबर समाजामधली आपली प्रतिष्ठा कमी होती. अशा प्रकारे त्यांनी चिंतन मनन केलं आणि तो त्या व्यसनापासून दूर गेला. अशा प्रकारचं ह्याच्यातून आम्हाला कळालं.